ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप दिसणं कसं दुर्लभ आहे. भाग 2. श्रीकृष्णांचं निवेदन. ओवी आहेत 617 ते 622 आणि गीतेचा श्लोक आहे 48. भगवंत विश्वरूप इतर कोणत्याही साधनांनी कसे अप्राप्य आहे ते सांगत आहेत. श्लोक 48. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर न चक्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्यमहं नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. हे कुरुकुल श्रेष्ठ, वेद पठण, यज्ञयागादी, शास्त्र पठण, दान, श्रौत स्मार्तादी कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्य लोकांमध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले. याज्ञिकी मागवते आले स्वर्गोनिया. वेद याला म्हणजे विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते चूप झाले. आणि यज्ञ म्हणशील तर याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले खरे, परंतु ते स्वर्गापासूनच माघारी आले. साधकी देखिला आयासू म्हणून निवाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ. साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला आणि त्यांनी योगाभ्यास टाकून दिला आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. सिगेची सत्कर्मे धाविन्नली संभ्रमे तीही बहुतेकी श्रमे सत्यलोकू ठाकीला. पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली व त्या बहुतेकाने मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले एवं तपसाधन जे ठेले अपारांतरे. तपानी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभे उभेच टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूप तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे ये मनुष्य लोकी तैसे न भवेची कवडा. असे हे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस तसे या मनुष्य लोकात कोणासही पाहावयास सापडणार नाही. आजी ध्यान संपत्ती लागे तुची एकू आथिला जगी हे परम भाग्य अंगी विरंचीही नाही. आज ध्यानरूप संपत्ती करता जगात तूच एक संपन्न आहेस असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. भगवंत श्लोकामध्ये अर्जुनाला विश्वरूपाचं महत्व पटवून देत आहेत. हे विश्वरूप एकट्या अर्जुनाला त्याने इच्छा केली व भगवंत प्रसन्न झाले म्हणून पाहायला मिळत आहे. एरवी हे साधनाने पाहता येण्यासारखं नाही. भगवंत सांगतात की वेद, यज्ञ, अध्ययन, दान, उग्र तप यांनी हे रूप पाहता येणार नाही. ज्ञानदेवानी 6 ओव्यांमध्ये या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना त्या त्या साधनाची मर्यादा अचूकपणे दाखवलेली आहे. वेदांनी या स्वरूपापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला पण ते त्याचं वर्णनच करू शकले नाहीत. त्यांनी त्या बाबतीत मौनच धारण केलं. यज्ञांनी ते प्राप्त होत नाही कारण यज्ञांची उडी जास्तीत जास्त स्वर्गापर्यंत. योगाभ्यासाने ते पाहण्याचा प्रयत्न करावा तर त्या योगाभ्यासात कष्ट खूप आहेत. त्यामुळे साधक योगाभ्यासाच्या वाटेला जातच नाहीत. वास्तविक योगाभ्यासाचा उल्लेख श्लोकात नाही पण ज्ञानदेवानी योगाभ्यास सुद्धा ते रूप दाखवण्यास कसा असमर्थ असतो ते सांगितलेलं आहे. सत्कर्मांनी ते विश्वरूप पाहता येईल असं वाटल्यामुळं सत्कर्मे केली, ती पूर्णत्वासही नेली पण त्या सत्कर्मांची धाव जास्तीत जास्त सत्यलोकापर्यंत. त्यापुढे त्यांनाही जाता येत नाही. या सत्कर्माने मिळणारे फळ हे नाशिवंतही असतं आणि विश्वरूप तर स्वयंसिद्ध अविनाशी असताना ते सत्कर्मानी अथवा उग्र तपानं कसं प्राप्त होणार. त्यामुळे तपरूप साधनापासूनही हे विश्वरूप दूरच राहिले. परंतु हे विश्वरूप अर्जुनाला केवळ भगवंत प्रसन्न झाले असल्यामुळे पाहता आलेले आहे. या मनुष्य लोकी तर इतर कोणीही ते पाहिलेलं नाही. मनुष्यच काय पण या सर्व लोकांची रचना करणारा असा विरंची म्हणजे ब्रह्मदेव तो सुद्धा हे रूप पाहू शकत नाही.
पुढे भगवंत हे उग्र रूप पाहून तू भिवू नकोस असं अर्जुनाला सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.